मित्रांनो, आजचा सुट्टीचा दिवस साधून आपल्या मल्हारी मसाल्याच्या कामाला मी आज सुरुवात केली आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या आज आपण आपल्या सोसायटीच्या टेरेसवर सुकत घातलेल्या आहेत। आज पाऊस नाही आहे, थोडाफार ऊन आहे, तर पावसाची पूर्वतयारी आपल्या मसाल्याची जो स्टॉक आहे तो बनवण्याचा आज मी विचार केला आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या मी आज माझ्या सोसायटीच्या टेरेसवर सुकत घातल्या आहेत। आपण पाहू शकता या बाजूला आहे ती लवंगी, त्याच्यानंतर पांडी आणि ही माझ्या जवळ पाहताय ती आहे संकेश्वरी आणि या बाजूला आपण पाहू शकता काश्मीरी मिरची आहे। अशा वेगवेगळ्या मिरच्या आपण आपल्या मल्हारी मसाल्यासाठी वापरतो, त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे। मसाले बनवणं म्हणजे नुसतं मिरच्या आणि खड्या मसाल्यांचं मिश्रण नसतो, तर त्याआधीसुद्धा काही प्रक्रिया असते ज्यामध्ये मिरच्या स्वच्छ आणि योग्य ठिकाणी वाळत घालणे, त्यानंतर त्याची योग्य प्रकारे साफ करून त्याची देठं काढणे, या सर्व कामांची एक उत्तम मसाले बनवण्यासाठी अत्यंत गरज असते, ज्याची सुरुवात मी आज आपल्या मल्हारी मसाले बनवण्यासाठी केलेली आहे। मल्हारी मसाले बनवण्यासाठी लागणाऱ्या मिरच्या बाजारातून आणून त्या योग्यरित्या वाळत घालणे, त्याच्यातला जो पाण्याचा क्षार आहे तो कमी करून मसाला कशा पद्धतीने व कशा जातीचा उत्तम प्रकारे बनेल याचे मिरच्यांचे देठ काढून त्या योग्यरित्या साफ करणे, ही सर्व कामंसुद्धा मसाले बनवताना अत्यंत उपयोगाची आणि महत्त्वाची असतात, ज्याच्यामुळे मसाल्याचा दर्जा वाढला जातो। तर ह्या सर्वांची काळजी आपण मल्हारी मसाले बनवताना नक्कीच घेतो, त्यामुळेच आपले मल्हारी मसाले हे उत्तम क्वालिटीचे आणि दर्जाचे बनतात, ज्यामुळे आपण आपल्या जेवणात ते घालताच आपलं जेवण हे रुचक लागतं। मित्रांनो, आता तासाभरानंतर या मिरच्या बघा कशा अशा थोड्या कडकपणा आलेला आहे, म्हणजे यातलं पाण्याचं क्षार जे आहे ते कमी झालं आहे। तर याची सुद्धा मसाले बनवताना खूप मदत होते।